आज ना काम करत असतानाच खेळत बसले, तर चला पुढे सांगते तुम्हाला की काय झालं. तर छान अशी वाटाणे भिजवायला ठेवली होती रात्री आणि सकाळी त्याचाच नाश्ता बनवला आणि टिफिनवरती बाईला तेच दिलं. तर बाई स्कूलमध्ये गेली तर म्हटलं आता पूजा वगैरे करून घेवावं. तर फुलं वगैरे तोडायला गेले तर बघा माझ्या कॅमेरामॅनने कोठून माझा व्हिडिओ शूट केला. म्हणजे घरूनच मी आता रोडच्या साईडला गेले होते फुलं तोडायला, तर तितक्या लांबून माझा व्हिडिओ फुलं घेऊन वरती आले आणि लगेच खाली गेले. टेबलवाला आला होता, तर आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो टेबल घ्यायचा आणि सिटीमध्ये गेलो तेव्हा 1,500ला सांगत होते आणि इथं 200 रुपयाला मिळायला. तर छान आहे. आम्ही आधी तिथं सिटीमध्ये जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा काकूला विचारलं होतं की तुम्ही कितीला घेतला म्हणून फोन करून, आणि त्यांनी म्हणले की 200 रुपयाला. तर मग आम्ही तेव्हा घेतला नाही, तर असाच होता पण 1,500ला म्हणत होते. आणि सकाळी मी आता उसळ बनवल्याच्या नंतर मला व्हिडिओ शूट करायला आठवणच नाही आणि मग बाईचा टिफिन वगैरे भरून यांनी नाश्ता केला. तर चला म्हटलं मी पण आधी नाश्ता करून घेते आणि नंतर मग पूजा वगैरे करते, कारण वेळ झाला होता आणि भूक लागली होती. तर मग छान अशी पूजा करून घेतली. सर्व कामं वगैरे आटपून मग लोणचं घेतलं बनवायला. आता हे लिंब खूप दिवस झाले होते, आणून होते फ्रीजमध्ये ठेवून होते. आज करतो उद्या करतो, ते काय करायला वेळ भेटत नव्हता, तशीच राहून जात होते. तर आज मग त्यातल्यामधले काही खराब झाले होते तर ते निवडून घेतले आणि जे चांगले होते त्याचं छान असं लोणचं बनवलं. तर याच्यावरती फुल व्हिडिओ मी उद्याला चॅनलवरती अपलोड करेन. तर आता मोहरी वगैरे भाजताना लिंब वगैरे कट करून घेतले. बघा मोहरीचं पॅकेट जेव्हा मी फोडायला घेतलं ना, तर तेव्हा ते असं कैचीनं कट करायच्या आधीच अशा मोहरी हवेत त्याच्यामध्ये गॅस भरलेला होता. त्याच्यामुळे मोहरी अशा म्हणजे अशा वेगळंच होतात. तुम्ही बघा कसं मी एकदम त्याच्यासोबत खेळतच बसले. मला छान वाटत होतं आणि मग बाईला दाखवलं तर तिलाही छान वाटत होतं. तर याच्यामध्ये घातलेले मसाले मोहरी, मेथ्या, जिरा आणि लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडं मोहरीचं तेल मी गरम करून थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलं. तर एकदमच छान बनतं. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्स करून नक्की सांगा. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.